बीके कंगराळी ग्रामपंचायतीचे विकासाकडे कसे साफ दुर्लक्ष होत आहे याचे काही दृश्य आज आपण KNN सिटी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये बघणार आहोत। सध्या गावामध्ये जलनिर्मळ योजनेअंतर्गत नळ जोडणे कामकाज हाती घेण्यात आले होते। गेल्या 4 महिन्यांपासून हे कामकाज अर्धवट स्थितीत तसेच राहून आहे। वॉर्ड क्रमांक 1 मधील कलमेश्वर गल्लीतील कलमेश्वर मंदिर लागूनच असलेल्या रस्त्याची दुरवस्था या कामकाजासाठी 8.5 लाख रुपये मंजूर मिळाले असून कामकाज का थांबले आहे हे मात्र अद्याप गुपितच आहे। विकासाच्या नावाखाली ठेकेदारांनी ठिकठिकाणी पाईपलाईन खुदाई करून कामकाज अर्धवट केल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे। गावामध्ये धड एक गटर व्यवस्थित नाही, गटरीमध्ये पाणी थांबून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे। यामुळे अनेकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे। याच गल्लीमध्ये अनेक विहिरी देखील आहेत। या विहिरीचे पाणी देखील दूषित होत चालले आहे। या विहिरी सभोवती अनेक झुडपे वाढली आहेत, पण या भागातील ग्रामपंचायत सदस्य कोणतेच कार्य करत नसल्याचे नागरिक तक्रार करत आहेत। हे गल्ली गटरा काय नको तुमच्या इथे गटरचा कधीपासून होतो? आता गटर हे अर्धवटच केलेत, मग गटर पण नाही काय नाही, मग पाणी जायला सोय नको। पाठीमाग गटर काढतो म्हणून आमचं झाड होतं ते झाड पण तोडून घेतले। गटर नाही काय नाही, सध्याला आता कायच नाही, आम्हाला पाणी सोडायला जागाच नाही। तर हे किती दिवसाने खोदाई करून गेले? हे आता गटर करतो म्हणून बघा हे काय केलंय, तर रोड पण नाही काय पण नाही, गल्ली गावाला सोयच नाही तर काय करायचं? हे अंजना सांगते गटरा करायचं, रोड नाही, हे पायावर बसवायला पाहिजे, वर सुधारणा नाही काय, शेतकऱ्याला काय पाहिजे, एक पाणी आणि एक रस्ता, एवढं बस, बाकी काय नको लोकांना नाही। आता किती दिवस झाले हे किती, आता बरेच दिवस झाले, आता 4-5 महिने झाले तर असं पडलंय। पाणी तुम्हाला पाणी टायमाला नाही, पाईपलाईन घातले तर पाणी जोरात नाही, नॉर्मल येते, एक हांडा पण भरत नाही। पेवर काढून असं टाकले, पेवर असं केले, त्या पाप लोकांनी आपल्या पण बसून घेतले। पंचायती काय बी सुधारणा नाही, बघा हे सगळं तसं पडलंय। पंचायतीला करायला किंवा निवडून हे व्होटिंग येईपर्यंत करतात, इलेक्शन झालं की म्हणून हात वर उचलतात। याच गल्लीमध्ये हँडिकॅप असलेले प्रशांत पवार नुकतंच गाडीवरून त्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाल्याचेही सांगण्यात येते। त्याला कारणीभूत कोण असा प्रश्न रहिवासी करत आहेत। करायचा की बाहेरचा विकास करायचा, गल्लीचा गावचा पहिला विचार करायला पाहिजे। व्यवस्थित आहे की नाही, रोड रस्ते पाणी व्यवस्थित पुरवतात की नाही हे विचार करायला पाहिजे की सर। गटरचं पाणी काय जात नाही, गटारचं पाणी पण जात नाही, साठून असंच राहतंय। चिकनगुनिया डेंग्यू असे रोग येतात, लहान मुलांना लवकर लागतात, तो विचार करायला पाहिजे। मेंबरना तुम्ही सांगताय का नाही? मेंबर कुठे दाद देणार आहेत सर, आम्ही बोलून आमच्या घरी त्यांनी त्यांच्या घरी। होय खूप त्रास आहे सर डासांचा वगैरे, आणि हे समोर बघा इकडं घाण हे ते काय स्वच्छताच नाही, वट प्रगतीच नाही। ग्रामपंचायत दुर्लक्ष करते। ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही काय गेले नाही सर, आम्ही काय मेंबरांना सांगणार, आमच्या घरी राहणार, हेच चाललंय ना। या भागांमध्ये ग्रामपंचायत सदस्य महिला असल्याने आमच्या विनंतीकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगताना दिसतात। ಸರ್ JJM ಕೆಲಸ ನಡೆಯತ್ತಿತ್ತು ರೀ ಸರ್, ಅದು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದಿಂದ ರೀ, ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡತ್ತಿಲ್ಲ। ಅದು ಎಲ್ಲ ಹಡ್ಡಿ ಎಲ್ಲ ಹಂಗೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ ರೀ, ಪಬ್ಲಿಕ್ಕಿಗೆ ತ್ರಾಸ ಆಗೋದ್ರಿ, ಎಲ್ಲ ಪಬ್ಲಿಕ್ಕು ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕೈಯಾಗಂತೂ ಏನಿಲ್ಲ, ಮೇಲಿಂದ ಆರ್ಡ್ರ್ ಬಂದೈತೆ ರೀ ಸರ್। ಇದು ಎಲ್ಲ JJMದಿಂದನೇ ಕೆಲಸ ಆಗೋದ್ರಿ ಸರ್, ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕ್ರಿ ಇದೆಲ್ಲ ಮೇನ್। 6 ತಿಂಗಳಿಂದ ಹಿಂಗೆ ನಡ್ತಾ ಇದೆ, ಇಲೆಕ್ಷನ್ ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆದ ಜನವರಿ ಮುಂಚೆ ಇದನ್ನ ಜನವರಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಎಲ್ಲ ಹೇಳೈತ್ರಿ ಸರ್, ಆಫೀಸರ್ಸು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದೈತ್ರಿ, ಇದು ಮೇಲಿನ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಡಮ್ಗೂ ಹೇಳಿದೈತ್ರಿ। ಇದು ತ್ರಾಸ ಆಗ್ತದೆ ಮೇಡಮ್, ಹೇಳಿತಲ್ರಿ ಸರ್। ಯಾರು ಹೊಣೆಗಾರ ನಾವ ಆಗ್ತೇವೆ ಬಿಡ್ರಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಹೊಣೆಗಾರ ರೀ, ಆದರೆ ಎಲ್ಲ ಹೇಳಿತಲ್ರಿ ಸರ್, ಇವ್ರಿಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮೇಡಮ್ಗೆ ಮತ್ತು PDO ಸರ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದೈತ್ರಿ ಇದು, ಆದ್ರೆ ಅವ್ರ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡತ್ತಾರಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ರೀ। ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದು ರೀ ಸರ್। ಇದು ಮೇನ ಇದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಯಾರದಾರಲ್ರಿ JJMದವ್ರ, ಅವ್ರ ಸುನೀಲ್ ಅಂತ ಹೆಸರು ಗೊತ್ತ್ರಿ, ಸುನೀಲ್ ಏನು ರೀ ಅಡ್ರೆಸ್, ಸುನೀಲ್ ಅಂತ ಹೆಸರು ರೀ ಸರ್। ಯಾರಿಂದ ಇದು ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಟೆಂಡರ್ ಕೊಟ್ಟಾರ ಅವ್ರಿಗೆ? ಮೇಡಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮೇಡಮ್ ರೀ।
अब जी आप एक ग्राम पंचायत के मेंबर हैं और ये सभी जो भी अब लोगों को अभी तकलीफ हो रही है, क्या आप ये करते हैं? सर ये जेजेएम वर्क हमारा गांव में सैंक्शन हुआ 8 करोड़ रुपए फंड के लिए। तो ये कॉन्ट्रैक्टर है, ये 2 कॉन्ट्रैक्टर्स है हमारे। ये दोनों कॉन्ट्रैक्टर्स मिलके हमारा पूरा गांव पूरा ख़राब करके रखे सो है, किधर में उधर खड्डा मारे सो है। और जितना उसको हम बोले थे इन्वॉल्व, एक गली कंप्लीट करके काम करे, ऐसा कुछ नहीं कर रहा है। थोड़ा थोड़ा तो हर जगह काम कर रहा है, पब्लिक को बहुत परेशानी हो रही है। लास्ट टाइम हमारे वाइबन में 2 जन है, वाइबन नगर कलमी 2 जोन है। आधा हमारे वाइबन में 1 जोन भी इनकम्प्लीट काम किया है वो। तो वो बोले तुम्हारे मेंबर में अंडरस्टैंडिंग है। हमारे मेंबर को संबंध क्या है उसको, वो उसका काम ऑर्डर है, वो काम करना आप उसका। अभी ग्राम पंचायत क्या है इसके बारे में सोचती है? ग्राम पंचायत ईडब्ल्यू को भी जाकर इन्फॉर्म करे, साइड इंजीनियर को इन्फॉर्म करे, ईओ सर को इन्फॉर्म करे, सीएस को इन्फॉर्म करे विथ कलमेश्वर मंदिराला लागूनच असलेले चिंचेचे झाड पहिल्यांदा हटवा, त्यानंतरच रस्ता केला जाईल असे सांगण्यात आले होते। हे चिंचेचे झाड हलविण्यात आले तरी देखील अद्याप रस्त्याचा विकास केला गेला नसल्याची तक्रार यावेळी अनेकांनी केली आहे। आम्हाला गटरा स्वच्छ पाहिजेत बघा, गटरा यावेळा पुऱ्या गल्लीच्या गटरा पाहिजेत, नाहीतर आम्ही इथं गल्लीमध्ये पाणी असं टॉक राहिलं तर अजिबात कुणाचं घ्यायचं नाही, मुजून टाकतो बघा गटरा। पंचायतीच्या लोकांना पुरी गटर करू सांगायचं, काय हे फोडून टाकून हे काय करले? हे पण काढायलाच पाहिजे। मी सांगायला आम्ही नेंबर हे तर लक्ष देणार, होय गल्लीतले अजिबात नेंबर लक्ष देणार। आम्हाला रोडची सोय करू पाहिजे, गटरांची स्वच्छ ठेवायला पाहिजेत। गटरा अर्धेवट बांधलेत, तिकडं अर्धे बांधलेत, इकडं अर्धी गटर बांधलेत। अर्धेवटच पाणी कसं घेणार कुणाकडे टॉक, आणि इकडं पण जात नाही पाणी। तुमचं वार्ड मेंबर कोण आहे? 1 नंबर वार्ड भारता पाटील, ती बघा आमच्या गल्लीला भारता पाटीलच नेंबर आहे। ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ನಾವ ಬೆಳೆದು ತೆಗಿತೀವ್ರಿ, ಮತ್ತು ಯಾರು ತೆಗಿ ಅಂದರೆ ಮ್ಯಾಲಿ ತೆಗಿತಾರು ಮತ್ತು ಹೋಗ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಅದು ನೀರೆಲ್ಲ ಢಾಸ್ಗಳು ಮನ್ಯಾಗ ಹೋಗತ್ತಾವ, ಮತ್ತು ಏನು ಊರಾಗನ್ನ ಮಾಡಾಕಿಲ್ರಿ, ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇವ್ರಕ್ಕ? ಹಾಂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಯಾರಿಗೂ ಕೊಡೋರು ನಾವು? ಹ್ಞೂ ಇಲ್ರಿ ಪಂಚ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರು, ನೀವು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ಕೋತಾರು, ನಮಗೆ ತೆಗಿ ಮತ್ತು ಚಲ್ರಿ, ನಿಮಗೆ ಚಲ್ರಿ, ಮತ್ತು ಇದು ಏನು ಮಾಡೋದಿದ್ರಿ? ಕಸಾರ್ಕಿ ಬರಾಕತ್ತಾವ ಢಾಸ್ ತಿಂದು ಮನ್ಯಾಗ। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, यातच पाण्याची टंचाई असताना देखील हे कामकाज अर्धवट केल्याने रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ताबडतोब हा रस्ता व गटारी व जलनिर्माण योजना पूर्णत्वाला नेण्यात यावी अशी मागणी या गल्लीतील महिला व रहिवासी करत आहेत। जर येत्या 4 ते 8 दिवसात हे कामकाज पूर्णत्वाला गेले नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे। महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।